हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मी भाग्यश्री. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि मस्त असे गणपती बाप्पाचे दर्शन करून घ्या, तुम्हाला पण छान वाटेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर ना आज ना पूजा होती आईकडे सत्यनारायणाची, आणि संडे पण होता, मिस्टरांना सुट्टी होती. मग आम्ही दोघांनी छान अशी आरती केली सकाळी. मग दुपारी काही शूट नाही केलं, जेवण वगैरे केले, सगळं आवरलं. आणि संध्याकाळी ना आईकडे जेवण पण होतं आणि पूजा वगैरे होती आज. मग संध्याकाळी मी आईकडे आली आणि मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. सत्यनारायण भगवानची पूजा होती आणि गणपती बाप्पा चा 4था दिवस होता वाटतं. 4 दिवस झाले होते आणि 5 दिवसाचे गणपती होते आईकडे. आणि मस्त गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, मस्त वाटत होतं. आणि मस्त पूजा पण करून घेतली मी छान. म्हटलं तुम्हाला पण करून घेते दर्शन. सकाळीच पूजा वगैरे करून आम्ही दोघं आरती करून गेलो होतो. आणि संडे असल्यामुळे घरात खूप जास्त कामं असतात, मग ते आवरून वगैरे मग मी डायरेक्ट संध्याकाळी चालली होती. पूजा वगैरे झाली होती आणि मग आई पण पाया पडत आहेत. त्याच्यानंतर मग सांगितलं होते जेवण वगैरे करायला. तर इथे बघा माझ्या 2 मुली आणि मामाच्या मुली आहेत माझ्या, आणि मी बसली होती. आणि मग त्यांनी पण जेवण करून घेतलं. आणि इथे माझी मावस सासू, त्यांची मुलगी आणि त्यांची सून आहे, आणि ही माझी देराणी. मग त्यांनी पण जेवण वगैरे करून घेतलं. आणि आज ना आई आणि त्यांनी हळदी कुंकू पण सोबतच ठेवलं होतं. तर ना खूप अशी गडबड झाली होती. मग नंतर ना सगळे लोक गेल्याच्या नंतर एकदम आरामात निवांत आम्ही सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू केलं. आणि आम्ही एकामेकींना पण हळद कुंकू लावून घेतलं, सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या. तर या दोघं माझ्या देराने आहेत, मी मोठी आहे, या दोघं लहान आहे. आणि ही माझी नणंद आहे, त्यांना पण आम्ही हळद कुंकू करून घेतलं. अगोदर तिने केलं, मग मी केलं सगळ्यांना हळद कुंकू आणि सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. या दोघं नंदा आहेत आणि त्या दोघं माझे देराने आहेत. आणि मस्त आम्ही सगळे मिळून खूप छान असा एन्जॉय केला आणि रील्स वगैरे पण बनवल्या होत्या. छान मस्त वाटत होतं सगळे मिळून. आणि खूप दिवसांनी सगळे मिळतात ना, तर खूप छान वाटतं. आणि ना 7-8 वाजता खूप घाई झाली होती, काही सगळे ना हळदी कुंकूला बायका सोबतच आल्या होत्या आणि पूजेला पण सगळे आले होते, म्हणून खूप गडबड झाली होती. नंतर मग आम्ही हे थोडं उशिराच आले होते, माझे मावस सासू आणि ते. आणि मग माझी नणंद ते सगळे खूप छान वाटलं. आणि ते नंतर आम्ही छान खूप एन्जॉय केला. आम्ही एकमेकींना छान असं हळद कुंकू करून वाण पण देऊन दिलं आणि मस्त वाटत होतं. आणि आईने ना ते टोपल्या आणल्या होत्या छानच्या वाण द्यायला सगळ्यांना. आणि हे सुचतच नाही ना काय वाण द्यायचं, इतकं काही असतं, वेगवेगळं सगळे देतात. तर इतके दिवस हळद कुंकू होतं तर मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून घरी आलो. आणि हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. 26 जानेवारी होती आणि मी पण आली होती शाळेमध्ये 26 जानेवारीला. खूप छान वाटत होतं. आणि ना माझी शाळेच्या नंतर मी पहिल्यांदाच 26 जानेवारीला शाळेत आली होती. आणि या लहान लहान मुलांनी इतका छान असा परफॉर्मन्स केला होता आणि खूप छान अशी तयारी केली होती सगळ्यांनी, तर खूप छान वाटत होतं. आणि आम्हाला पण बोलवलं होतं, सगळ्या पॅरेंट्सला बोलवलं होतं, पहिल्यांदाच बोलवलं होतं. आणि खूप मस्त वाटत होतं. सगळ्यांनी छान असे छोट्या छोट्या मुलांनी डान्स केला. आणि मला ना माझे दिवस आठवले 26 जानेवारीचे.
आमच्या शाळेमध्ये पण असं काहीतरी प्रोग्राम भाषण वगैरे व्हायचे ते सगळं. आणि इथे बघा छान असं लेझिम पण खेळले, परेड झाली. माझी मोठी मुलगी ना तिने परेड मध्ये घेतलं होतं. आणि इथे बघा छान मुलींनी इतकं छान असं लेझिम खेळलं ना, खूप छान वाटलं, एकदम भारी मस्त वाटत होतं. आणि ना मला ते सगळा आवाज बंद करावा लागला का की कॉपीराईट येईल नाही तर, म्हणून मग सगळ्या गाण्यांचा आवाज बंद केला. पण खूप छान वाटत होतं. आम्ही पूर्ण प्रोग्राम आम्ही पूर्ण बघितला आणि छान असे फोटो वगैरे पण काढले होते. आणि माझी दुसऱ्या नंबरची मुलगी आहे ना, तिने ना मराठी लुक केला होता, नऊवारी घालून आली होती ती. आणि मुलींनी खूप छान केलं. मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं होतं ना, त्याच्यावर लहान लहान मुलांनी छान असं डान्स केला होता आणि थोडासा ऍक्ट पण केला होता. आणि खूप छान अशी माहिती पण सांगितली होती, मस्त वाटत होतं. खूप छान असा डान्स केला होता पोरांनी, लहान लहान मुलांनी. एकदम छान वाटत होतं. आम्ही पूर्ण परफॉर्मन्स बघितला आणि त्यांनी ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर थोडस भाषण पण दिलं होतं आणि माहिती पण सांगितली होती. तर खूप छान माहिती सांगितली होती. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. तर इथे बघा ती माझी लहान मुलगी आहे, तिला पण प्राइज भेटलं माझ्या मुलीला. आणि ही मोठी आहे, तिला पण छान प्राइज भेटलं. दोघांचा फर्स्ट रँक आला होता, म्हणून मग त्यांना दोघांना प्राइज भेटलं. आणि म्हणून सगळ्या पॅरेंट्सला बोलवलं, सगळ्या मुलांना भेटलं काही ना काही. आणि ना खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं, एकदम भारी. आणि ना माझ्या मुलीचा डान्स आहे हा. तिने ना ग्रीन कलरची नऊवारी घातली होती आणि सगळ्या राज्यांचे पेहनावे करून असे मुली आल्या होत्या. महाराष्ट्राचं, मराठी, गुजरातचं आणि पंजाबचं असं सगळं वेगवेगळ्या राज्यातील मुली असं पेहनावे घालून आले होते. खूप छान वाटत होते. आणि ना ही ग्रीन वाल्या नऊवारी मध्ये आहे ना, तर राईट साईडला जी आहे ना ती माझी मुलगी होती. आणि खूप छान असं त्यांनी म्हणजे वेगवेगळं राज्यातील असं डान्स दाखवला, तर खूप छान भारी वाटत होता. तर मी जेवढं काही शूट करता आलं ते केलं आहे, कारण की मी मागेच बसली होती म्हणून मग थोडं मागून मला जेवढं काही शूट करता आलं मी तेवढं केलं आहे. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.